हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 24 म्हणजे आपला लेसन नंबर 24, वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड, परिघ, अंतर्भाग, बाह्य भाग म्हणजे सर्कल है ना, ज्याला आपण सर्कल म्हणतो इंग्लिश मध्ये वर्तुळाला. या वर्तुळाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. मग वर्तुळ मधले हे सर्व घटक आहे, हे घटक विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. हा आपला व्हिडिओ क्रमांक 30 आहे विद्यार्थी मित्रांनो. जर मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन एक एक व्हिडिओ व्यवस्थित सिक्वेन्सनी पहा आणि मॅथचा व्यवस्थित अभ्यास करा. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वर्तुळ, त्रिज्या म्हणजे काय, जीवा म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, परिघ म्हणजे काय, अंतर्भाग काय असतात, बाह्य भाग काय असतात, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि तसेच वर्तुळ या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि येथे दिलेले जे सरावासाठी प्रश्न दिलेले ते एक एक करून आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत आणि सोडून घेणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्याआधी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी वर्तुळाविषयी माहिती सांगतो. आता हा वर्तुळ आहे बरोबर. वर्तुळाचा एकदम बेस्ट एक्झाम्पल आपण काय सांगू शकतो की आपल्याकडे एक रिंग आहे है ना. त्यानंतर आपल्या घरामध्ये आपली मम्मीची किंवा बहीणची काय असते, बांगडी असते है ना, बँगल असते, ती वर्तुळाकार आहे. ते सुद्धा वर्तुळाचा काय उदाहरण आहे. आता इथं वर्तुळामध्ये ना, इथं मध्ये एक बिंदू आहे, त्याला काय म्हणतात, केंद्रबिंदू. काय म्हणतात त्याला, केंद्रबिंदू. केंद्रबिंदू यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात सेंटर. आणि या केंद्रबिंदू आपण सपोज काहीतरी नाव देऊ याला म. मग केंद्रबिंदू म. आणि एका वर्तुळाला फक्त आणि फक्त एकच केंद्रबिंदू असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगतो. आता या केंद्रबिंदू पासून आपण वर्तुळाच्या कोणत्याही भागाला वर घ्या, इकडे वर्तुळावर कुठेही इकडे एक आपण रेघ वळू आणि इकडे एक रेघ वळू. मग इथं एक आपला बिंदू मिळाला, त्या बिंदूला आपण नाव देऊ अ. आणि इथं एक बिंदू मिळाला, त्या बिंदूला आपण नाव देऊ ब. मग पहा बरं का मी काय म्हणतो. वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावर असणाऱ्या कुठल्याही एका बिंदूला जोडणारी जी रेघ असते ना, त्या रेघेला काय म्हणायचं, त्रिज्या. काय म्हणायचं त्याला, त्रिज्या. आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात रेडियस. काय म्हणतात त्याला, रेडियस. इथं कोणकोणती त्रिज्या आहे, रेघ म ब आणि रेघ म अ. तुम्ही अ म आणि ब म असं पण वाचू शकतात. अलग लक्षामध्ये. तर आणि एका वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या असतात आणि सर्व त्रिज्यांची लांबी समान असते, एकसारखी असते. जर त्रिज्या म ब जर 5 सेंटीमीटरची असेल तर म अ सुद्धा 5 सेंटीमीटरची असणार, म क सुद्धा 5 सेंटीमीटरची असणार, म ट सुद्धा 5 सेंटीमीटरची असणार. विद्यार्थी मित्रांनो, एका वर्तुळामध्ये फक्त आणि फक्त एकच केंद्रबिंदू असतो, त्याला सेंटर आपण म्हणतो इंग्लिश मध्ये. केंद्रबिंदू पासून वर्तुळावर कोणत्याही एका बिंदूला जोडणारी जी रेघ असते ती त्रिज्या असते. त्रिज्याला इंग्लिश मध्ये रेडियस म्हणतात. एका वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या असतात. सर्व त्रिज्यांची लांबी आहे ती समान असते, एकसारखी असते. त्यानंतर पुढे पहा, पुढच्या डायग्राम मध्ये सांगतो तुम्हाला. हे म आपण केंद्रबिंदू घेतलेले आहे. ठीक आहे. आता वर्तुळावर कोठे दोन बिंदू घ्या. आपण हा घेतला बिंदू प, हा घेतला बिंदू फ. आणि दोन बिंदूला जोडणारी जी रेघ असते ना, ती असते वर्तुळाची जीवा. काय असते ती, वर्तुळाची जीवा. त्याला इंग्लिश मध्ये क्वार्ड म्हणतो, क्वार्ड. आणि एका वर्तुळामध्ये असंख्य जीवा असतात. पहा, जीवा 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 म्हणजे किती पण असे उभे आडवे कसे पण आपण जीवा काढू शकतो. मग ते जीवा वर्तुळाच्या कुठल्याही दोन बिंदूला जोडणारी रेघ असते. आणि एका वर्तुळामध्ये असंख्य जीवा असतात, पण जीवांची लांबी
एक समान असेल असं नाही, ते वेगवेगळे सुद्धा असू शकतात, काही समान सुद्धा असू शकतात. म्हणजे पहा, ही जर जीवा 3 सेंटीमीटरची आहे तर ही तर मोठी वाटते आपल्याला, मग ही 8-10 सेंटीमीटरची असेल. म्हणजे सर्व जीवांची लांबी समान नसते. पुढचा मुद्दा आहे पहा आता, परत तीच आकृती घेऊ आपण. वर्तुळ घेतला, वर्तुळाचा केंद्रबिंदू काय घेतला आपण, म घेतला, आणि आपण एक जीवा काढली पहा, आणि ती जीवा आपण केंद्रातून काढली. म्हणजे अशी एक जीवा आहे जी केंद्रातून जाते. या जीवेचं नाव आपण पफच घेऊ. मग पफ ही जीवा आहे, ही केंद्रातून जाऊ राहिली, केंद्रातून. आणि त्या जीवाला जी केंद्रातून जाते त्याला म्हणायचं व्यास. काय म्हणायचं त्याला, व्यास. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डायामीटर. काय म्हणतात त्याला, डायामीटर. मग पहा, मग आपण इथं पण असा व्यास काढू शकतो, क ख. मग क ख सुद्धा काय आहे, एक व्यास आहे. प फ सुद्धा काय आहे, व्यास आहे. परत मग प्रश्न पडला की एका वर्तुळामध्ये किती व्यास असतात, परत उत्तर असणारे असंख्य. किती असणारे, असंख्य. एका वर्तुळामध्ये असंख्य व्यास असणार आहे, आणि सर्व व्यास जे आहे त्यांची लांबी एक समान असणार आहे ना. आणि व्यवस्थित पहा, आता म क काय आहे बरं, त्रिज्या आहे, आणि म ख काय आहे, त्रिज्या आहे. आणि दोन त्रिज्याचं मिळून कोण बनतो, व्यास बनतो. कोण बनतो, व्यास. मग व्यास हा त्रिज्याचा दुप्पट आहे. व्यास हा काय आहे, त्रिज्याचा दुप्पट आहे. आणि त्रिज्या ही काय आहे, व्यासाची निमपट आहे, निम्मी असते. जर मी म्हणेल तुम्हाला मकई त्रिज्या जर 4 सेंटीमीटरची आहे, तर इतर त्रिज्या सुद्धा 4-4 सेंटीमीटरची असणार आहे. म फ, म प, म ख. आणि हो व्यास आहे ना, क ख, तो किती असणार आहे, 4 आणि 4 किती होणार आहे, म्हणजे त्रिज्याची दुप्पट. मग व्यास क ख किती असणार आहे, 8 सेंटीमीटर. आणि व्यास प फ पण किती असणार आहे, 8 सेंटीमीटर. कारण की एका वर्तुळाचे सर्व व्यास समान असतात, सर्व त्रिज्या समान असतात, मात्र जीवा समान असू शकतात. आलं लक्षामध्ये. मग हे आहे वर्तुळाचे काही बेसिक मुद्दे. आणखी काही 2 टॉपिक आहे, ते पण आपण पाहू. वर्तुळाचा परिघ काय आहे, वर्तुळाचा परिघ. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, परत आपण एक वर्तुळ घेतला, त्याच्यामध्ये आपण केंद्रबिंदू घेतला म, आणि हे जे वर्तुळाचं पूर्ण जे कडे असणार, याची साईड असणार ना, कडे. मग वर्तुळाची कडेची लांबी असणार आहे ना, या लांबीलाच म्हणायचं वर्तुळाचा परिघ. काय म्हणायचं त्याला, वर्तुळाचा परिघ. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सर्कमफरन्स. काय म्हणतात त्याला, सर्कमफरन्स. म्हणजे काय पहा विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण ना एक छोटासा दोरा घेतला, 12 सेंटीमीटरचा घ्या, आणि त्या दोऱ्याला समजा मी असं गोल केलं आहे ना, त्याचा वर्तुळ बनवला. इमॅजिन करा बरं, काय म्हणतो मी तुम्हाला, एक दोरा घेतला आपण 12 सेंटीमीटरचा, आणि त्याला असा रोटेट करून त्याला गोल बनवलं. गोल बनवलं म्हणजे आपण वर्तुळ बनवला. आणि मग या दोऱ्याची लांबी किती होती, 12 सेंटीमीटर. म्हणजेच या वर्तुळाचा परिघ किती असणार आहे, 12 सेंटीमीटर. कारण की हा टोक इथं जाऊन जुडला ना, आपण गोल बनवला ना, म्हणजेच त्या वर्तुळाचा परिघ किती झाला, 12 सेंटीमीटर. आलं लक्षामध्ये. त्यानंतर पहा, एक महत्वाचा सांगायचं, एक महत्वाचं सांगतो आता. वर्तुळ आहे, वर्तुळाचा हा केंद्र आहे म, आणि आपण इथं एक जीवा काढली, आणि इथं एक जीवा काढली. या जीवेचं नाव घेतो आपण क ख, या जीवेचं नाव घेऊ आपण अ ब. आणि इथं एक जीवा काढली, या जीवेचं नाव घेऊ आपण ट ठ. मग व्यास, डायमीटर हे एक जीवाच आहे, पण ती जीवा कशातून गेलेली आहे, केंद्रातून गेलेली आहे. मग ही जीवा जर 3 सेंटीमीटरची आहे, ही 5 सेंटीमीटरची, ही 10 सेंटीमीटरची असेल, परत इथून छोटे छोटे होणार जीवा. मग व्यास ही काय असते, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पहा, परत एक वर्तुळ घेतला, त्याचा केंद्रबिंदू आपण मच घेऊ. मी त्याच्या बाहेर काही बिंदू घेतो, क प च ख आणि न. त्याच्या आतमध्ये काही बिंदू घेतो, इथं घेऊ आपण अ, इथं घेऊ आपण थ, इथं घेऊ ह, आणि काही वर्तुळावर घेऊ आपण ळ ब. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, मग जे बिंदू वर्तुळाच्या आतील भागामध्ये ना, त्यांना काय म्हणायचं,
वर्तुळाचे मग काय म्हणणार आपण त्याला, वर्तुळाचा अंतर्भाग. मग अंतर्भाग आहे की नाही, मग अंतर्भागामध्ये कोणकोणते बिंदू आहे, बिंदू थ, बिंदू, आता हा केंद्रबिंदू आहे, बिंदू ह, बिंदू अ. त्यानंतर हे काही त्याच्या बाह्य भागामध्ये, बाह्य भाग म्हणजे काय, वर्तुळाच्या, मग आपण काय म्हणणार आहे, वर्तुळाचे जे बाहेरील भाग आहे ना त्याला आपण काय म्हणणार, बाह्य भाग म्हणणार, वर्तुळाचा बाह्य भाग. मग बिंदू क, बिंदू प, बिंदू च, बिंदू ख, बिंदू न हे बाह्य भागामध्ये आहे. आणि बिंदू ळ आणि बिंदू ब हे बरोबर त्या वर्तुळावरच आहे, कडेवर आहे, म्हणजे वर्तुळावर आहे. म्हणजे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न पडू शकतो की कोणते बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे, कोणते बिंदू अंतर्भागात आहे आणि कोणते बिंदू वर्तुळावर आहे. लक्षामध्ये पहा. मग या अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपले काही बेसिक टॉपिक होते वर्तुळावरचे. चला मग आपण आता स्वाध्याय पाहू, म्हणजे नमुना प्रश्न पाहू. नमुना प्रश्नामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, सोबतच्या आकृतीतील प केंद्र असलेल्या वर्तुळाला जीवा नसलेली रेख कोणती. जीवा नसलेली, आता इथं पहा व्यवस्थित, ही जीवा आहे, ही पण जीवा आहे, ही पण जीवा आहे. वर्तुळाच्या कुठल्याही दोन बिंदूला जोडणारी रेख जीवा असते. मात्र ही केंद्रापासून आलेली, आणि जी केंद्रापासून वर्तुळावर असलेल्या बिंदूला जोडणारी जी रेख असते ती कोण असते, त्रिज्या असते. मग पर ही जीवा नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपला. पुढचा प्रश्न आपण पाहू. म केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. एक वर्तुळ आहे, म केंद्र आहे आणि त्रिज्या दिलेली आपल्याला किती, 3 सेंटीमीटर. बिंदू क वर्तुळापासून 2 सेंटीमीटर अंतरावर आहे. बिंदू क हा केंद्रापासून 2 सेंटीमीटर अंतरावर आहे. आता 3 सेंटीमीटरची त्रिज्या आहे, मग क इथपर्यंतच येणार की नाही 2 सेंटीमीटर म्हटल्यावर. मग ते म्हणतात पुढं, तर बिंदू क चे स्थान ठरवा. मग त्रिज्यापेक्षा जर छोटे आपल्याला तिथं लांबी दिली आहे, मग ते बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागातच येणार आहे. त्रिज्यापेक्षा जर मोठं दिलं असतं तर ते बाह्य भागात आलं असतं, आणि त्रिज्या इतकंच अंतर दिलं असतं तर ते बरोबर वर्तुळावरच आले असते. कारण की इथं जर आपण त्रिज्या काढली, समजा इथे आपण घेतलं टी, टी हा वर्तुळावर आहे. ते म्हणतात क हा बिंदू वर्तुळ केंद्रापासून 2 सेंटीमीटर अंतरावर आहे. इथं तो अंतर्भागामध्ये असणारे वर्तुळाच्या अंतर्भागात पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. आता आपण पाहू स्वाध्याय सरावासाठी दिलेले प्रश्न. त्याच्यात पहिला प्रश्न, क केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. पहा, क केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. 5 सेंटीमीटर त्रिज्या आहे. त्रिज्या म्हणजे रेडियस, एवढा भाग 5 सेंटीमीटर आहे. पुढं, तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती असेल. तुम्हाला मी सांगितलं की जर त्रिज्याचा आपण डबल केलं तर आपल्याला व्यास मिळते, आणि व्यास हीच काय असते, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. मग त्रिज्याचा डबल करा, 5 आणि 5 किती होणार आहे. मग जर त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे तर व्यास किती होणार आहे, म्हणजे सर्वात मोठी जीवा किती होणार आहे, 10 सेंटीमीटर, त्रिज्याची दुप्पट. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू. सोबतच्या आकृतीत त्रिज्या नसलेली रेघेचे नाव काय आहे. त्रिज्या नसलेली, आता म पासून जितके आहे ते सर्व काय आहे, त्रिज्या आहे. इथं म आला ही त्रिज्या आहे, इथं म आला ही त्रिज्या आहे, इथं म आला ही त्रिज्या आहे. मात्र क ख ही काय जीवा आहे, ही त्रिज्या नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू. 8 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती असेल. पहा बरं का, 8 मीटर त्रिज्या, आता हा वर्तुळाकार मैदान आहे, 8 मीटर त्रिज्या, 8 मीटर त्रिज्या. तर त्याचा व्यास किती, आणि त्रिज्याचा डबल कोण असतो, व्यास असतो. 8 आणि 8 16, व्यास किती असणार आहे, 16 मीटर. मीटर इथं पहा मीटर मध्ये दिलेले 16 मीटर. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. चौथा प्रश्न आपण पाहू. 22 सेंटीमीटर लांबीची तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केला ना. 22 सेंटीमीटरची तार आहे, तिला वाकून एक वर्तुळ बनवला 22 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाचा परिघ किती असावा, आणि जितकी तार आहे तितकंच वर्तुळ बनला की नाही, म्हणजे कडीची लांबी पण किती होणार आहे, 22च होणार आहे. वर्तुळाचा परिघ किती असणार आहे, 22 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. पाचवा प्रश्न आपण पाहू.
म केंद्र असलेल्या वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 14 सेंटीमीटर आहे. म केंद्र असलेल्या वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 14 सेंटीमीटर आहे. म केंद्र असलेला आपण वर्तुळ घेऊ. केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे तो व्यासच आहे. किती आहे लांबी? 14 सेंटीमीटर आहे. 14 व्यासाची लांबी 14 सेंटीमीटर आहे. तर पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? त्रिज्येची लांबी 7 सेंटीमीटर आहे. 14 ही व्यास आहे, त्रिज्या त्याची निम्मी करा, किती होणार आहे? 7 सेंटीमीटरच होणार आहे. म्हणजे हाच पर्याय योग्य आहे. त्रिज्येची लांबी 7 सेंटीमीटर असेल, हाच पर्याय बरोबर आहे. बाकीचे पर्याय चुकीचे. त्रिज्येची लांबी 14 नाही, व्यासाची लांबी 28 नाही, व्यास स्वतः 14 आहे, 28 होऊ शकत नाही. व्यासाची लांबी 7 नाही, त्रिज्या किती असणार आहे? 7 सेंटीमीटर. 6वा प्रश्न आपण पाहू. सोबतच्या आकृतीतील वर्तुळाचा म हा केंद्रबिंदू आहे. ओके, म मधून जाणारे किती व्यास काढता येईल? किती व्यास काढता येईल बरं? 1 2 3 4 5 6 असंख्य. असंख्य त्रिज्या असतात, असंख्य व्यास असतात, असंख्य जीवा असतात. प केंद्र असलेल्या एका वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. प केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. बिंदू अ या वर्तुळाच्या बाह्य भागात असेल. बाह्य भागात आहे, बाह्य भागात म्हणजे कुठेतरी असेल तो अ. तर त्याचे केंद्रापासून अंतर पुढीलपैकी कोणते असू शकेल? आता बाह्य भागाचे म्हणजे तो त्रिज्यापेक्षा मोठा म्हणजे 6 पेक्षा मोठा असणार की नाही? 6 सेंटीमीटर म्हणजे तो वर्तुळावर असेल. 3 सेंटीमीटर म्हणजे तो वर्तुळाच्या अंतर्भागात असेल. 8 सेंटीमीटर म्हणजे तो वर्तुळाच्या बाह्य भागात असेल. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 8वा प्रश्न आपण पाहू. सोबतच्या आकृतीत एकूण किती जीवा आहे? जीवा, कॉर्ड, नंबर ऑफ कॉर्ड्स किती आहे? मग पहा आता, हे 1 2 3 आणि 4, हे 4 झाले का? त्यानंतर यर, रेग, यर ही सुद्धा जीव आहे 5. क त नाही, क पासून जितके ते सर्व काय असणार आहे? त्रिज्या असणार आहे, म्हणजे 5 आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 9वा प्रश्न आपण पाहू. एका वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी 16 सेंटीमीटर आहे आणि सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो ना, डायामीटर 16 आहे सेंटीमीटर. तर वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती असेल? अरे सर्वात मोठी जीवा म्हणजे स्वतः ते व्यासच आहे ना, मग हे 16 आहे तर व्यास पण 16 येणार. आणि 8 उत्तर काय येईल बरं? त्रिज्याचं उत्तर 8 येईल, त्रिज्या. पण आपल्याला व्यासाची लांबी विचारली आणि सर्वात मोठी जीवा हे स्वतः व्यासच असतो. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल, 16 सेंटीमीटर. 10वा प्रश्न आपण पाहू. ब केंद्रबिंदू असलेल्या एका वर्तुळाचा व्यास 12 सेंटीमीटर आहे. ब केंद्र असलेल्या एका वर्तुळाचा व्यास किती आहे? व्यास सांगितलं ना, वर्तुळाचा व्यास 12 सेंटीमीटर आहे. हे ब आणि 12 सेंटीमीटरचा व्यास आहे. ड हा बिंदू ब पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. काय सांगितलं? ड हा बिंदू ब पासून 6 सेंटीमीटर. जर हे 12 जर व्यास आहे तर त्रिज्या 6 सेंटीमीटरची होणार की नाही? आणि इथं ड आहे, ते म्हणतात ड हा बिंदू ब पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. ड हा बिंदू ब पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे आणि व्यास 12 आहे, म्हणून हे 6 चे 2 तुकडे केले ना आपण. आणि ड 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. मग ड कुठं आहे बरं? बरोबर तो वर्तुळावरच असणार आहे. मग ड चे स्थान कोठे असेल? वर्तुळावर. पर्याय क्रमांक 1. 11वा प्रश्न आपण पाहू. 110 मीटर परिघ असलेल्या, परिघ म्हणजे काय? कडेची लांबी पूर्ण. इथून दोरा घेतला समजा आपण इथपर्यंत पूर्ण ना, वर्तुळाची जी कडेची लांबी असते ना पूर्ण, तीच म्हणजे परिघ असतो वर्तुळाचा. परिघ एका वर्तुळाकृती मैदानाला समीरा रोज 5 फेऱ्या मारते, तर ती रोज एकूण किती अंतर चालते? मग एक फेरी म्हणजे किती अंतर पार करते ती? 110. आणि किती फेऱ्या मारल्या? 5. 11 555 आणि 0 लावा, 550 मीटर. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 12वा प्रश्न आपण पाहू. सोबतच्या आकृतीतील अकेंद्र असलेल्या वर्तुळात किती जीवा काढता येईल? किती जीवा काढता येईल? परत असंख्य जीवा काढता येईल. पर्याय क्रमांक
4 उत्तर असेल. 13वा प्रश्न आपण पाहू. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? एकाच वर्तुळाच्या सर्व जीवांची लांबी समान असते. हाच पर्याय काय आहे? चुकीचा आहे. ते म्हणतात सर्व जीवांची लांबी समान असते. नाही ना, आपण पहा, ही जीवा 5 सेंटीमीटरची, ही 7-8 सेंटीमीटरची, ही 6 आहे, ही 5 आहे, परत ही 2 आहे. जीवा असमान असतात. व्यासांची लांबी समान असते, हे सत्य आहे. वरती सर्व त्रिज्यांची लांबी समान असते, हे सत्य आहे. आणि सर्व जीवांची लांबी असमान असते, हे पण सत्य आहे. आणि चुकीचं विधान एकाच वर्तुळाच्या सर्व जीवांची लांबी समान असते. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न. वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेघेला काय म्हणतात? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कुठलाही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेघेला काय म्हणतात? मग काय म्हणतात? या जोडणाऱ्या रेघेला त्रिज्या म्हणतात, रेडियस म्हणतात. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमिती या भागातील खूप महत्वाचा घटक शिकलो, वर्तुळ. हे तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये पण पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे ना, वर्तुळ, सर्कल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परिमिती, त्रिकोण, आयत आणि चौरस, म्हणजेच पेरिमीटर म्हणतो याला आपण, पेरिमीटर. ठीक आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.